नमस्कार. जनादेश 2019 या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं इच्छुक उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी तारांबळ उडल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या 2 टप्प्याच्या उमेदवारांनी आपल्या प्रचारास वेग दिला असून मोठ्या नेत्यांच्या सभाही त्यांच्या मतदारसंघात होत आहेत. पाहुयात आजच्या दिवसातल्या ठळक राजकीय घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. या टप्प्यासाठीची अर्ज पडताळणी उद्या होणार असून 8 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार. या टप्प्यात राज्यातल्या 14 जागांचा समावेश. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल. प्रियंका गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेसचे नेते यावेळी उपस्थित. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी काढली रॅली. भाजपाच्या अमेठी मतदारसंघाच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी अमेठीत घेतलेल्या प्रचारसभेत केली काँग्रेसवर जोरदार टीका. अमेठीमध्ये हवेचा रोख ओळखून राहुल गांधींनी वायनाडमधून अर्ज भरला. भाजपा नेते शाहनवाज हुसेन यांची मुंबईतल्या पत्रकार परिषदेत टीका. गेल्या 5 वर्षात देशातल्या जनतेला भेडसावलेल्या समस्या लक्षात घेऊनच काँग्रेसनं आपला जाहीरनामा केला तयार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी दक्षिण मुंबईतले काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्यासोबत मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली माहिती. तेलंगणातले काँग्रेस नेते आनंद भास्कर यांचा भाजपात प्रवेश. उत्तर प्रदेशातल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष विद्यमान खासदार हनुमंत बनिवाल यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा. कर्नाटकात कलबुर्गी मतदारसंघातून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. जळगाव मतदारसंघात शिवसेना भाजपा युतीनं ऐनवेळी उमेदवार बदलला. स्मिता वाघ यांना डावलून उन्मेष पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. पाटील यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ स्मिता वाघ समर्थकांची भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांची उमेदवारी दाखल. नाराजी विसरून रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांचा कार्यकर्त्यांना आदेश. जातीचं राजकारण सोडून विकासाची हमी देणाऱ्या उमेदवारालाच शेतकऱ्यांनी मतदान करावं. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात घेतलेल्या सभेत आवाहन. एका खासगी वृत्तवाहिनीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देशभर निष्पक्ष आणि मुक्त वातावरण राखण्याच्या उद्देशानं निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या कारवाईत जवळपास 1582 कोटी रुपयांचं बेकायदेशीर मद्य, सोनं आणि रोख रक्कम जप्त. न्याय्य मागण्यांसाठी सरकारकडे अनेकदा पाठपुरावा तसंच आंदोलन करूनही दुर्लक्ष झाल्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा घेतला निर्णय. आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पारदर्शकता आणण्याच्या दिशेनं व्हॉट्सअॅपनं उचललं नवीन पाऊल. खोट्या बातम्या आणि अफवांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपनं चेक पॉइंट टिप लाईन नावाचं आणलं नवं फीचर. नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या भंडारा आणि गोंदियात आदिवासी लोकांना तेंदूपत्ता, मोहाची फुलं आणि इतर वनोपज रोजगार मिळवून देतात. मात्र तिथे विकासाची काय परिस्थिती आहे पाहूया भंडारा गोंदिया या मतदारसंघाचा आढावा. नागपूरपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेला पूर्व विदर्भातला भंडारा गोंदिया हा मतदारसंघ 2 जिल्ह्यांचा मिळून हा एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा डोंगराळ भाग आहे. या मतदारसंघात लोह खनिज विपुल प्रमाणात असून भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदूळ पिकवणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात असलेला वैनगंगेचा प्रवाह उन्हाळ्यात सुद्धा सुरूच असतो. या जिल्ह्यात बावनथडी, चुलबंद, कन्हान, बाग, गोसेखुर्द ही धरणं आहेत.
तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा गोंदिया जिल्हा याच मतदारसंघात येतो. 1952च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भंडारा गोंदिया हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून या मतदारसंघावर आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र 1989, 1999, 2004 आणि 2014च्या निवडणुकीत भाजपानं हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. या मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तब्बल 13 वेळा खासदार लोकसभेवर पाठवला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी 4 वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. 2014 मध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र नाना पटोले यांनी 2018 मध्ये खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला. त्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले आणि हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला. या मतदारसंघात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, भंडारा, साकोली, तुमसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच जातीय समीकरणाचा पगडा राहिला आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मतदार कुणबी आणि पोवार या समाजाचे आहेत. त्यामुळे या दोन समाजाच्या मतांच्या समीकरणावर उमेदवाराच्या विजयाचं समीकरण बहुतांश प्रमाणात अवलंबून असतं. या निवडणुकीत आघाडीकडून इथे प्रभावशाली असणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसनं नाना पंचबुद्धे यांना यावेळी उमेदवारी दिली आहे. तर युतीत ही जागा भाजपाकडे असून भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली आहे. बेरोजगारी, पायाभूत सुविधांचा अभाव, बंद पडलेले भेलसारखे मोठे प्रकल्प, त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष रखडलेला आणि विदर्भाचं नंदनवन होण्यासाठी कारणीभूत ठरू शकेल अशा गोसीखुर्द प्रकल्पाला तसंच इथल्या औद्योगिक विकासाला हवी तशी चालना मिळालेली नाही. त्यामुळे इथल्या मतदारांमध्ये नाराजी आहे. विकासाला खीळ बसण्यात इथली राजकीय अस्थिरताही कारणीभूत आहे. या मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर श्रीकांत जिचकार आणि प्रफुल्ल पटेल या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहता या मतदारसंघातून कोण लोकसभेवर जाणार हे लवकरच कळेल. भंडारा गोंदियात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार बदलले असून भाजपानं सुनील मेंढे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसनं नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पाहूया ते काय म्हणतात. असं आहे की बा संपूर्ण गेल्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारने संपूर्ण देशभर जे विविध कामं केली आहेत, सर्व क्षेत्रामध्ये कामं केली आहेत, विकासाची कामं केली आहेत, सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा कामं केली आहेत, शेतकऱ्यांसाठी कामं केली आहेत. त्यांनी केलेली सर्व कामं हीच आमचा मुख्य एजेंडा असेल. भारतीय जनता पार्टीने जे लोकांना आश्वासन दिले होते ते आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. मुदत संपली परंतु ते आश्वासन पूर्ण झाले नाही. आणि म्हणून आम्ही लोकांना तेच सांगणार आहोत की बा जे आपल्याला खोटे आश्वासन दिले, खोट्या आश्वासनाच्या भरोश्यावर ते निवडून आले, परत आपण त्यांना निवडून देणार का याचा मुळात गेल्या 4-5 वर्षापासून केंद्रातनं आणि महाराष्ट्र सरकारने जी प्रचंड कामाची गती इथे वाढवलेली आहे ती अधिक गती वाढवणे, तद्वतच आपल्या भंडारा जिल्ह्याकरता विशेष करून गोसे धरण आणि त्याचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, आपल्या भंडारा जिल्ह्यातल्या महिला रुग्णालयाचं काम अधिक गतीने आणि शक्यता लवकर करणे, अनेक कामाचा संकल्प आम्ही करणार आहोत. इथे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जे रखडलेले इरिगेशनचे प्रकल्प आहेत, म्हणजे उदाहरणार्थ गोसे प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून त्यावेळेस त्याला मंजुरी मिळाली होती. परंतु नंतरच्या काळात जेव्हा बीजेपीची सरकार आली त्याला राष्ट्रीय प्रकल्पामधून वगळण्यात आले आणि जो निधी त्या प्रकल्पाला मिळणार होता तो निधी मिळालेला नाही. त्याच्यामुळे जी राहिलेली कामं आहेत गोसेची, कॅनलची असो, लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न असो,
हे बरेच प्रश्न राहिलेले आहेत, ते मार्गी लावण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. भंडारा गोंदियामधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आता आपण जाणून घेऊयात. शिकलेले मुलं म्हणजे शहरात राहतच नाही, त्यांच्या मनानं इथं रोजगार नाही असं बोललं जातं आणि सगळे घरं ओस पडलेली मुलं पुण्या मुंबईत जातात. म्हणजे इकडे तिकडे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नाही आहे असं आहे. अपेक्षा होत्या पब्लिकच्या त्या तर पूर्ण झाल्याच नाहीये. एक तर डेव्हलपमेंट इतक्या संथ गतीने चालू आहे की बाकीच्या लेनमध्ये जे धडपड दिसते खासदार लोकांची किंवा नेते लोकांची, ती या भंडारा जिल्ह्यात का थोडीशी स्वस्थ मानसिकताच नाही यांची. आम्ही इथे सर्व बेरोजगारच होतो आतापर्यंत. मुळात इथं बोलणं म्हणजे असं आहे की शेती आहे, शेती फक्त एकचदा होते, दोनदा शेती होत नाही इथे, कारण की पाण्याचा प्रश्न आतापर्यंत सुटलेला नाही कुणाचाच. सरकारकडून आपली ही अपेक्षा आहे की आपले तर कामं झाले पाहिजे आणि जसं आपण लहान लहान गोष्टी आपल्याला नागपूरला जायला लागते, तर मेट्रो वगैरे मेट्रो आणि नागपूर जर टच झाली तर पुष्कळशाने म्हणजे खूप सुविधा मिळेल आपल्याला. जे मुलं बाळ वगैरे शिकायला जे आपण नागपूरला राहतो ते आपल्या इथे येण्या जाणं करतील. अगदी भंडारा गोंदियाच्या राजकीय परिस्थितीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कृष्णा म्हस्के जोडले गेले आहेत. कृष्णा, ज्या प्रकारे आपण आताच बघितलं की भंडारा गोंदियाचं एकूण राजकारणी स्थिती कशा प्रकारे, पण यावेळेला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दोघांनी आपापले उमेदवार यावेळेला बदललेले आहेत. नेमकी काय स्थिती आहे, याचं कारण काय? शिरीष, या ठिकाणी भंडारा गोंदिया हा एक मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून राहिलेला आहे आणि 2014 मध्ये या ठिकाणी भाजपाने एक मोठी लढत घेऊन तो गड आपला स्वतःकडे ठेवला होता. पण राजकीय समीकरण यंदा फार वेगळे आहेत. एकंदरीत बोललं जात होतं या दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीकडून उमेदवार राहणार बा, पण शरद पवार यांनी माघार घेतल्यामुळे त्यांनी सुद्धा माघार घेतली आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणूक न लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे आता नेमकं कुणाला लीड करायचं. भारतीय जनता पक्षाकडे चांगला एक चेहरा त्या ठिकाणी नाना पटोले होते, पण ते सुद्धा काँग्रेसमध्ये आले आणि नागपूरमध्ये स्वतः ते निवडणूक लढवत आहे. दुसरं, राष्ट्रवादीचे जे कद्दावर नेता होते प्रफुल्ल पटेल, त्यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षाकडे एक चांगला कद्दावर नेता जो लीड करेल, जो जिंकून आणेल असं कुठलंही नव्हतं. त्यामुळे दोन्ही पक्षांनी नवख्या उमेदवारांना संधी दिली. पण यावेळेला आपण असे बघू शकतो की पक्षांतर्गत गटबाजी होते आणि नगराध्यक्ष भाजपाने सुनील यांना मुद्दार दिली. अगदी कृष्ण, पण एक प्रश्न त्यामध्ये असाही येतो की ज्या प्रकारे आपण बघितलं दोन्ही पक्षांमध्ये गडबाजी असल्या कारणामुळे ती एक कारण दिसते. याचा प्रभाव कशा प्रकारे एकूण निवडणुकीवर दिसेल आपल्याला? या ठिकाणी भाजपापेक्षा काँग्रेसमध्ये गडबाजीच्या मोठ्या प्रमाणात आलं होतं, पण राष्ट्रवादीचे प्रफुल्ल नेटे यांनी तो बंड शमविलं. पण दुसरीकडे भाजपामध्येही बंडाचा निशाण हे खुशाल बोपचे म्हणून होते, माजी सांसद पट्टू होते, माजी खासदार होते, त्यांनी सुद्धा फडकलं होतं. दुसरं महत्वाचं म्हणजे मागच्या पोटनिवडणुकीमध्ये हेमंत टिकले हे भाजपाचे उमेदवार होते, ते पवार समाजाचे होते. खुशाल बोपचे हे माजी सांसद हे सुद्धा पवार समाजाचे होते. त्यामुळे पवार समाजाचे या ठिकाणी 60% पवार समाज आहे आणि पवार समाज हा एक जे पवार समाज ठरेल की पर्सन चावी जी आहे संसदेमध्ये जाण्याची जी चावी आहे ते पवार समाजाकडे आहे. त्यामुळे गटबाजी ज्या दोन्ही पक्षामध्ये उफाळून आली होती, पण दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना शमविण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आलं आणि आता जे शिशुपाल जे हेमंत पटले आहे जे आता निवडणूक लढले होते आणि खुशाल बोपची जे कद्दावर नेता आहे जे समाजामध्ये प्रभाव ठेवतात, ते सुद्धा आता मेंढे जे सुनील मेंढे जे आहे भाजपाचे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी आता उघडपणे जाहीरपणे ते आता समोर आले. त्यामुळे गटबाजी आता हा फार विषय राहिला नाही. धन्यवाद कृष्णा. संपूर्ण माहितीबद्दल आपण बघितलं. कृष्णा म्हस्के आपल्यासोबत जोडले होते. कशा प्रकारे एकूण त्या जिल्ह्यामध्ये राजकारण रंगतं हे आपण बघितलं. नक्षलवादानं सर्वाधिक प्रभावित असलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. हा जिल्हा आणि चंद्रपूरचा काही भाग मिळून गडचिरोली चिमूर मतदारसंघ तयार होतो. या मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात. देशातल्या अतिमागास जिल्ह्यात समावेश असलेला आणि खनिज संपत्तीनं समृद्ध असूनही नक्षलवाद्यांच्या सावटामुळे विकासापासून वंचित राहिलेला अशी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाची ओळख. राज्यातलं सर्वाधिक वनक्षेत्र याच मतदारसंघात आहे. त्यामुळेच विपुल नैसर्गिक साधन संपत्तीचं वरदान या भागाला मिळालं आहे आणि त्यावर अवलंबून असलेल्या आदिवासींची संख्या देखील या मतदारसंघात लक्षणीय आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे या मतदारसंघात समस्यांचं प्रमाण खूपच जास्त आहे. घनदाट जंगलांमुळे एकीकडे मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आणि दुसरीकडे विपुल खनिज संपत्ती असूनही नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे विकासाला चालना मिळालेली नाही. रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधांचा अभाव असलेली गावं नक्षलवाद्यांच्या सावटाखाली अतिमागास स्थितीतच कायम आहेत.
छत्तीसगडच्या पातागुडमपासून गोंदिया जिल्ह्यातल्या आसगावपर्यंत पसरलेला हा विशाल मतदारसंघ आहे. गडचिरोली जिल्ह्यातले 3, चंद्रपूरचे 2 आणि गोंदिया जिल्ह्यातल्या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या या मतदारसंघातल्या 4 विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ मात्र काँग्रेसकडे आहे. 2008 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर 2009च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपाचे अशोक नेते इथं निवडून आले. यंदाही अशोक नेते यांनाच भाजपाकडून पुन्हा संधी मिळाली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी अनेक इच्छुक असल्यानं या मतदारसंघासाठी बऱ्याच जणांची चाचपणी सुरू होती. मात्र गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले नामदेव उसेंडी यांच्यावरच काँग्रेसनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे 2014 मध्ये ज्यांच्यात लढत झाली होती त्याच प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा लढत होत आहे. या लोकसभा मतदारसंघात आदिवासी मतदारांसह इतर मागासवर्गाच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचं दिसलं आहे. बंगाली आणि तेलुगू भाषक मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे. या भागात आदिवासी आणि इतर मागासवर्गाच्या मतदारांची मतं ज्यांच्या पारड्यात पडतात त्यांनाच खासदारकीची संधी मिळत असल्याचं यापूर्वी दिसलं आहे. मात्र या भागाचा विकास आणि इथल्या साधन संपत्तीचा सुयोग्य वापर, नक्षलवादाचं उच्चाटन या मुद्द्यांचा विचार देखील इथल्या मतदारांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून हा मतदारसंघ ताब्यात घेणारे अशोक नेते पुन्हा विजयी होऊन या मतदारसंघाला भाजपाचा बालेकिल्ला बनवतात की काँग्रेसचे नामदेव उसेंडी आपल्या पराभवाची परतफेड करण्यात यशस्वी होतात, याची उत्सुकता सर्वाधिक असेल. 2014च्या निवडणुकीत विजयी झालेल्या अशोक नेते यांनाच भाजपनं पुन्हा मैदानात उतरवलं आहे. तर काँग्रेसनंही नामदेव उसेंडी यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. पाहुयात या उमेदवारांचे दावे प्रतिदावे. चिमूर लोकसभा क्षेत्र हा अतिशय दुर्गम आणि देशातील मागासलेल्या लोकसभा क्षेत्रामध्ये येतो आणि या क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टीने आज या भारतीय जनता पक्षाची सरकार गल्ली ते दिल्लीपर्यंत होती आणि त्या दृष्टीने त्यांचा योग्य प्रकारे विकास करता आला असता, परंतु येथील निष्क्रिय भाजपच्या खासदारामुळे ते विकास झालेला नाही किंवा विकासाच्या कुठल्या योजना झालेल्या नाही. महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार असताना अनेक विकासाचे कामं झालीत. एक ना अनेक प्रश्न, अनेक निर्णय केंद्राने घेतलेले आहेत. शिवाय राज्य सरकारने सुद्धा अनेक योजना राबवलेल्या. सर्वप्रथम निवडून आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचं ब्ल्यूप्रिंट, विकासाचं ब्ल्यूप्रिंट बनवणार 5 वर्षाचं. त्यामध्ये सिंचन सुविधा ज्या वनसंवर्धन कायद्यामुळे रखडलेल्या आहेत गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचन सुविधा, इथं बारमाही वाहणाऱ्या नद्यावर बंधारे उभारणे, त्याचप्रकारे इथं लोहखनिज आणि गौण वनोपज खनिज याच्यावर आधारित इथं उद्योग, लघु उद्योग आणि ते पर्यावरणपूरक अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी आणायचं. जर मी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने, सहकार्याने, प्रेमाने जर परत निवडून आलो तर या लोकसभा क्षेत्रातील सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे. विशेषतः रोजगाराचा प्रश्न, उद्योगधंद्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, मजुरांचा प्रश्न, आदिवासीचा प्रश्न, ओबीसीचा प्रश्न, बंगाली समाजाचा प्रश्न, एनटी समाजाचा प्रश्न, हे सर्व प्रश्न येणाऱ्या काळात प्रामाणिकपणे सोडण्याचा प्रयत्न करणार. गडचिरोली चिमूरच्या राजकीय परिस्थितीचा आढावा पण घेऊयात. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश सुनारकर जोडले गेले आहेत. ओमप्रकाश, एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा गडचिरोली चिमूर मतदारसंघ यावेळेला भाजपने काबीज केलेला आहे. कशाप्रकारे बघता, काय कारण आहे त्या पाठीमागची? अगदी खरं आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 मध्ये भाजपाचा उमेदवार विजय झाला. त्यात अनेक कारणे आहेत. हे क्षेत्र गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या 3 जिल्ह्यामध्ये विभागलेले आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील 3 विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो. या जिल्ह्यातील ओबीसीची संख्या अधिक आहे, परंतु ओबीसीचं आरक्षण 19% वरून 6% करण्यात आलं. शिवाय 9 जून 2014च्या राज्यपालाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील वर्ग 3 आणि 4 नोकरी भरतीचं 100% पद अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून
भरण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे 40% अधिक असलेला गैर आदिवासी समाज हा विशेषतः ओबीसी समाज प्रचंड दुखावला गेला आणि या समाजाने काँग्रेसच्या विरोधात आपला कौल देत भाजपाला पसंती दिली. अगदी यावेळेला आपण बघितलं स्थिती जराशी वेगळी आहे, पण नामदेव उसंडी यांना देखील काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवलाय, त्यांना पुन्हा यावेळेला तिकीट दिलंय. या पाठीमागचं कारण काय मग? नामदेव उसंडी हे उच्च शिक्षित डॉक्टर आहेत. त्यासोबत त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, गोंडी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येतात. महत्वाचं म्हणजे ते या जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने येथील समाजाचा त्यांना अधिक चांगला अभ्यास आहे आणि ते अभ्यासू सुद्धा आहेत आणि प्रसिद्ध वक्ते सुद्धा आहेत. 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विधिमंडळामध्ये त्यांनी आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली होती. त्यामुळे उच्च शिक्षित अभ्यासू वक्ता असलेला उमेदवार संसदेत गेला तर जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागू शकेल या उद्देशाने काँग्रेस नेत्यांना वाटलं असेल आणि म्हणून त्यांना यावेळी सुद्धा उमेदवारी देण्यात आली. अगदी शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे बघतोय की इकडे सर्वात मोठी समस्या जी होती ती म्हणजे नक्षलवादी काही समस्या होत्या, अजून कुठले महत्वाचे प्रश्न या मतदारसंघातले आहेत? या समस्या ओबीसीचं पूर्व आरक्षण आहे जे पूर्ववत 19% करणं, जिल्ह्यातील रेल्वे आणणे, सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आणि बेरोजगारांना रोजगार देणे या प्रमुख समस्या जिल्ह्यात आहेत. ओबीसीचं आरक्षण असेल, पूर्ववत करण्याचे आश्वासन भाजपाने 2014 मध्ये देऊन निवडणूक जिंकली होती, परंतु 5 वर्षात आरक्षण पूर्ववत झालेलं नाही. वडसा, गडचिरोली जवळपास 49. धन्यवाद ओमप्रकाश. आपल्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे हे होते आमचे गडचिरोली चिमूरचे वार्ताहर. त्यांनी सांगितलं ज्या प्रकारे अनेक समस्या तिकडे आहेत, नक्षलवाद समस्या नेमकी आहे, पण यावेळेला देखील तिकडचं राजकारण जे आहे या निवडणुकीत चांगलंच रंगताना दिसत आहे. गडचिरोली चिमूरमधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात. कॉलेजमध्ये येत असताना आम्हाला खूप त्रास होतो आहे, कारण दळणवळणाची व्यवस्था खूप कमी आहे. मला असं वाटतं की माझं मत कुठेतरी कामी आलं पाहिजे आणि रस्त्याची व्यवस्था झाली पाहिजे असं मला वाटतं. इकडे शिक्षणाच्या पण सुविधा नाहीत, तर मला असं वाटते की इकडच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता 11वी-12वी झाल्यानंतर बाहेरगावी जावं लागते. तरी पण या उच्च शिक्षणाकरिता मला असं वाटते की गडचिरोली जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षणाची सुविधा झाल्या पाहिजे. सरकारकडून ज्या काही योजना येत आहेत त्या सर्व योजना येऊन राहिल्या, परंतु आपल्या खेड्यापाड्यामध्ये त्या पोहोचून राहिलेल्या नाही. आणि जर पोहोचतही असतील तरी पण या ठिकाणी 100 घरची वस्ती आहे, मिनिमम 100-150. तर या ठिकाणी फक्त 35 ते 40 पर्यंत पट्टेदार आहेत. तर ते जे सोयी सवलत आहे, विहिरी म्हणा किंवा कोणताही असेल, तर ते फक्त 35% मिळून राहिलं. त्यासाठी येणारं जे सरकार आहे त्यांनी सर्व जबराईन शेतकऱ्यांना, जे 75% शेतकरी जे जबराईन आहेत आणि 25% पट्टेदार आहेत, तर त्यांना 75% जे जबराईनवाले आहेत त्यांना सुद्धा पट्टा द्यावा. अगदी तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर या दोन्ही मतदारसंघांचा आढावा आपण आज घेतला आणि याचबरोबर जनादेश 2019चा हा भाग इथंच संपला. उद्या पुन्हा भेटूयात काही नवीन राजकीय घडामोडी आणि त्यासोबतच यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा आढावा देखील आपण घेणार आहोत. जनादेश या कार्यक्रमाचे सर्व भाग आपण YouTube आणि ट्विटरही पाहायला विसरू नका. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया सायंकाळी 7:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.